चर्चा करेन आणि 28-29 तारीख दादांनी दिलेली आहे, त्या वेळेत आम्ही निश्चितपणे चर्चा करून मी फोन करून दादांना सांगेन. बघा, उपसमिती बनवलेली आहे. उपसमितीचं कडून जर समाधान नाही झालं तर साहजिकच राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांशी यांच्याशी पण वेळ पडली तर चर्चा. मला वाटत नाही कारण त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या बाबतीत सरकार अतिशय गंभीर आहे. ही मागण्या मान्य केल्या. आता त्याच्यामधला जो शॉर्टफॉल गॅप आहे त्या बाबतीतला जो विषय जो दादांनी सांगितला त्या बाबतीत मी मुंबईला जाऊन चर्चा केली. यापूर्वी 8 वेळेस त्यांना देखील सरकारने आश्वासनं दिली, मात्र 8ही वेळेस त्यांना उपोषण करावं लागलं. नव्यानं तुम्ही उपोषणाची घोषणा केलेली आहे. आता वाटतं की उपोषण नाही, मी म्हटलं ना, मला 29 तारखेला मी पुन्हा येईन. आता मुख्यमंत्री साहेबांशी काही फोनवर बोलणं झालं का तुमचं? नाही. गॅप काय सांगेन तुम्हाला सगळं. तुम्हाला सांगितलं तर मग दादामध्ये आणि माझ्यामध्ये गॅप का राहणार? पाटील साहेब, काय कुठले कुठले मुद्दे तुम्ही त्यांना दिलेले आहेत जे अजून प्रलंबित आहेत असं तुम्हाला वाटतं? त्यांना सविस्तर तुमच्या आता समोरच चर्चा केली. आपण काय अंधारात काय नाही तेवढाच अंधार होता आत्ता. फक्त ते दार उघडं ठेवतो बाबा, आम्ही चहा घेतलाय फक्त आणि बाहेर आलो. सातारा संस्थांचा गॅझेटियरचा GR सरकारनं काढला आहे, त्याचे प्रमाणपत्र देण्यात यावं. याचं तुम्ही उद्या परवापर्यंत ते होण्यासारखं आहे. ते काय नुसते आदेश द्यायचे फक्त अधिकाऱ्यांना की प्रमाणपत्र स्थानिक चौकशी अहवालाप्रमाणे तुम्ही ते प्रमाणपत्र द्या आणि व्हॅलिडिटी पण द्या. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांची व्हॅलिडिटी तातडीनं द्या. हे एक साधा आदेशाची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी काय सुधारित GR काढायचा किंवा असा काही प्रकार असण्याचं काही कारणच नाही, किंवा कॅबिनेट बोलवायला लागती किंवा असा पण प्रकार नाही, किंवा विशेष अधिवेशन बोलावं लागतं असा पण काही प्रकार नाही. तर राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्र्यांनी सांगायचं आहे की जे सत्य आहे ते करावं लागतंय. गॅझेटियरचा GR आम्ही दिलाय तर आम्ही तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र देतोय. ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांच्या पण देतोय आणि 58 लाख नोंदी निघाल्यात त्यांची कुणबी प्रमाणपत्र तातडीनं देऊन लोकांना पण सांगा की तुमची नोंद निघाली म्हणून. या विषयावर चर्चा झाली. सातारा संस्थांचा GR उद्या सोमवारी सुद्धा काढू शकते ते कॅबिनेटला, सोमवारी मंगळवारी सुद्धा त्यांच्या मनात असेल तर ते ताबडतोब काढू शकते, असंही होऊ शकतं. त्यामुळं ते पण सांगितलं. गुन्ह्याच्याबद्दलचाही विषय त्यांना सांगितला, सारथीचा सांगितला, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय म्हणजे सारथी आणि महामंडळातल्या योजना ज्या बंद केल्या त्या सुरू करा या सांगितलं. जे पैसे थांबले शिष्यवृत्तीचे ते पण द्या, त्याबद्दलही चर्चा झाली. महामंडळाचे परतावे 600 कोटीच्या आसपास थांबलेले आहेत, कारण ही रक्कम लहान नाही, पोरांचे शिबिर खराब व्हायला लागले. त्या विषयातही चर्चा झाली आपली. EWS SCBCच्या विद्यार्थ्यांच्या निवडी झालेल्या आहेत त्याबद्दलही सांगितलं. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय, निधीचा आणि MIDCतल्या नोकऱ्याचा विषय राहिला आहे. शिंदे समितीची मुदतवाढ 1 वर्षासाठी देऊन ताबडतोब आपण नोंदी शोधणं खूप गरजेचं आहे. नाही मिळाल्या तर आम्हाला देऊ नका, आपण शोधायला हरकत काय? सरकारनं या जनतेचं वेदना दुःख जाणून घ्यायला हरकत काय? मराठ्यांसाठी आता उपसमितीच्या बद्दलचंही सांगितलं की उपसमितीनं पुढच्या काळात तरी चांगलं काम करावं. या भूमिकेचं आम्ही त्यांच्यासमोर मांडली. आता ते मुख्यमंत्र्यांना बोलतील आणि त्यांनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्री 100% मागण्याची अंमलबजावणी करतील. त्यांनी तो आत्मविश्वास दिल्यामुळं तर आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना इथपर्यंत बोलवलं आहे. आमची नवीन फक्त एक मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली की मराठा आणि कुणबी मंत्रालय सेपरेट असू दे, समाजाच्या लेकराबाळांच्या आयुष्याचं कल्याण होऊ जाईल, एक सेपरेट यंत्रणा उभी राहील. त्या यंत्रणेच्या माध्यमातून गरिबाला अडचणी येणार नाहीत. असं एखाद्या दिवस मंत्री अधिकारी उपलब्ध नसते तर ते त्रास थोडा कमी होऊन जाईल. आपण जेवढ्या मागण्या लेखी पण दिलेल्या आहेत कलेक्टर महोदयांच्या माध्यमातून सरकारला, आणि जवळपास 2.5-3 वर्ष सरकारच्या पण त्या पूर्ण पाठ झालेल्या आहेत. आणि सातारा संस्थांचा गॅझेटियरचा एक विषय होता, सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, तर तोही घेतील. 28 तारखेच्या आतमध्ये लाडभवनी याच्यात आता पूर्ण क्षमतेनं ताकदीनं उतरावं, त्या समाजासाठी काम करावं आणि जिंकून दाखवावं ही आमची इच्छा आहे. जर 28 पर्यंत मागण्या मान्य न झालं तुम्ही उपोषणाला थांबत नसतो रे मी, तुम्हाला माहित नाही. मी थांबतच नसतो, कारण ना माझं यांचं वैर आहे, ना फडणवीस साहेबांचं आहे, ना कोणाचं आहे. माझ्या समाजाच्या लेकराचं जीवनमध्ये वाटोळं होणार आहे. हा, त्यांचं जर हे म्हणणं असेल तू बसू नको उपोषणाला, होऊन दे वाटोळं, नाही बसू. हे खोटं आहे का की कमीत कमी 50 ते 60 लाख गोरगरिबांची ऍडमिशन घेणार आहे. व्हॅलिडिटी वाचून त्यांचं वाटोळं होणार आहे, प्रमाणपत्र वाचून वाटोळं होणार आहे.
सरकार किंवा हे जर म्हणतात माझा समाज आहे, मराठा समाज माझा आहे, आपल्या समाजाचं कल्याण करूया, हे तरी कसे म्हणणार? यांना बसावं लागणार आहे 30 तारखेला माझ्या संग. त्यांचं वजन कमी करी तुम्ही बरोबर 30 तारखेला तुम्ही बघा. व्यायाम करायची गरजच नाही, ईद आपोआप बसले होतंय. रेटून बसायचं मांडी घालून. 23 तारखेपर्यंत तुम्ही बैठका थांबवल्या होत्या गावागावातल्या. आता त्या बैठका अशा थांबलेल्या बैठका थांबलेल्या राहणार. त्यांच्या मानावर मान टाकली, बैठका 100% महाराष्ट्रातल्या थांबलेल्या राहणार. कारण समाजात संभ्रम जाईल. त्यांचं एक वाक्य माझं एक वाक्य वेगळं होईल. यांनाही उद्या वाटेल आमचा सन्मान केला नाही, आणि मला पण उद्या वाटणार आहे यांच्यामुळे आंदोलन मोडीत निघाल. त्यामुळे आम्हाला आता 5-6 दिवसात तयारीच होत नाही आंदोलनाची. काय फरक पडला? 3.5 वर्षे मंत्र्यांवरती सरकारवरती मान टाकली, विश्वास ठेवला. एकदा यांच्यावरती विश्वास. यांना वाटोळं करायचं असेल तर वाटोळं करतील, चांगलं करायचं असलं तर चांगलं. इतका प्रामाणिक प्रांजळ मी कधीच बोलत, फक्त त्यांच्यातली तळतळ दिसली म्हणून. नाही झालं, आता बैठका बंद केल्यात त्यांच्या म्हणण्यावरती, पुढच्या पण बंद आहेत. याचा अर्थ अंतरवाली समाज येणार नाही. बैठका नाही घेतल्या म्हणल्यावर समाजाच वाटलं कोणामुळे झालं. त्यामुळे ते होणार नाही याची खात्री आम्हाला एकाच वाक्यात पडलेली. मुख्यमंत्री 100% करतील. मी पण मराठा समाजाचा आहे, माझ्या समाजाच्या लेकराचं 100% कल्याण होणार आहे. आईला म्हणलं जाऊन द्या ना, काय तर कशामुळे आपण तरी बार काय म्हणते त्याला, ते राजकारणासारखं वागायचं, स्टंट करायची काय गरज नाही. आंदोलन केलं तरी मिळणार आहे, नाही केलं तरी मिळणार. पण नाही दिल्यावर नाही बसून काय करू? बघू समाजाचा उन्हाळा झालेला, लेकरा बाळांचा आक्रोश बघू. ॲडमिशन वाचून बापाजवळ पैसे नाहीत, व्हॅलिटी वाचून लेकरू घरी येणार आहे. बघू का बघावं, जीव जाईल माझा. याचं पुढं काय एवढंच फरक. मला थोडं बैठका न घेतल्यामुळं, आंदोलनाचं नियोजन न झाल्यामुळं आंदोलन थोडं वेगळं कडक करावं लागणार, एवढाच फरक. आणि माझ्या मायबाप समाजाने येऊ पण, माझी पण इच्छा आहे की माझ्याही समाजानं येऊ नये. ऊन लई आहे. तुम्हाला मला वेटीस पण धरायचं नाही. जसं लाडू म्हणले तसं मला तुम्हाला वेटीस पण नाही धरायचं. मला समाजाला, सरकारला वेटीस नाही धरायची. तुम्ही येऊ नका, मी तुमच्यासाठी लढायला आणि मरायला तयार आहे एका जागेवर. पण ते आंदोलन तुम्ही येऊ नका. उन्हात कोणाचं काय झालं, मी समाजावरती जीव लावतोय, तेही लावताय, तेही म्हणले समाज होऊ नये, असं आहे तसं आहे, काय होऊ नये, समाजाने बी येऊ नये. माझंही म्हणणं आहे, मी लढतो. एवढंच आहे की सरकारवर दबावासाठी पब्लिक असती तर ती आता मी बैठका लाडभाऊवरती आणि मुख्यमंत्र्यांवरती विश्वास ठेवल्यामुळं मी त्या थांबवलेल्या आहेत. त्या आता थांबणारच आहेत. आता बैठका घेऊ नका, अंतरवाली येऊ पण नका. उपोषण 30ला होणार आहे. नाही झालं तर तुम्ही फक्त सावध राहा गावात.